आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। नेरुळ येथील नामांकित कॉलेजमध्ये एका महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यांना लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आरोपी विद्यार्थी मागील काही वर्षांपासून या कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेत होता। मागील वर्षी त्याचं शिक्षण पूर्ण झालं तरीही तो प्राध्यापिकेचा पिछा सोडत नव्हता। तो कॉलेजमध्ये येऊन प्राध्यापिकेला त्रास देत होता। पीडित प्राध्यापिकेकडे वारंवार लैंगिक सुखाची मागणी करत होता। या प्रकरणी पीडितेनं नेरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। संबंधित आरोपी विद्यार्थ्याचं वय 50 असून तो मागील काही वर्षांपासून नेरुळ इथल्या लॉ कॉलेजमध्ये शिकायला होता। तर याच कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या 35 वर्षीय पीडित शिक्षिकेकडे तो वारंवार लैंगिक सुखाची मागणी करत होता। पीडितेनं आरोपीला स्पष्ट नकार दिल्यानं आरोपीनं पीडितेची बदनामी सुरू केली। त्याने कॉलेजमधील 2 इतर महिला सहकाऱ्यांना हाताशी धरून खोटी माहिती पसरवण्यास सुरुवात केली। शिक्षिकेविरोधात खोट्या तक्रारी द्यायला सुरुवात केली। त्यामुळे पीडित प्राध्यापिकेला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं। वारंवार समज देऊनही आरोपीचा त्रास कमी होत नव्हता। शिवाय यावर्षी आरोपीचं कायद्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे तरीही तो लॉ कॉलेजमध्ये येऊन महिला शिक्षिकेला त्रास देत होता। अखेर आरोपीच्या लैंगिक आणि मानसिक छळाला कंटाळून पीडित महिलेनं नेरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।